चला दोन्ही टीमचे 12th मॅन पहिला बॉल पडण्याआधी आपला 12वा प्रतिनिधी आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये असणं अनिवार्य आहे, याची दखल घ्या. रामवाडी शितूर संदीप आणि त्याचबरोबर साजन नांगरे पाटील एक रामवाडी शितूर टीमचे बॅकबॉन, टीमचा पाठीचा कणा सातत्याने आपण म्हटलं जातं. आणि ते दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये संदीप धामणकर आणि साजन नांगरे पाटील. शाहूवाडी तालुक्यातील एक बिग ब्लास्ट जी जोडी A1 जोडी आपण ज्यांना म्हणतो, आणि ती जोडी मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती पहिलं षटक हाताळताना, पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळताना ओव्हर नंबर पहिलं कडवे गावाचा एक वेगवान गोलंदाज, कडवे गावाचा एक तेज तरार गोलंदाज प्रतीक. षटक क्रमांक पहिलं हाताळण्यासाठी प्रतीक आलाय. संघाच्या वतीनं पहिलं आणि टीमच्या वतीनं पहिलं प्रतीक आज सध्या दाखल झालाय. मला वाटतंय कडवे गावातून सरळ आमच्या कळंबोली क्रीडांगणावरती तो उपस्थित झालाय पहिला बॉल टाकण्यासाठी. पंच यस, ग्रीन सिग्नल ओपन झालाय. पहिला बॉल, लेट्स प्ले. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी पहिला बॉल फेस करेल संदीप धामणकर, आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी पहिला बॉल प्रतीक निघालाय ओव्हर द विकेटने. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा इनटू द ब्लॉक होल. क्या बात आहे. कडवे गावाचा तेज तरार गोलंदाज, कडवे गावाचा वेगवान गोलंदाज. पहिला बॉल पहा, अगदी बीट केलाय. बॉलर बॅक ड्राईव्ह, रन मिळणार नाही. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. त्याच प्रकारचा गोलंदाज, तशाच प्रकारचा तेज तरार आपण सध्या पाहताय. इथे उडवलाय परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. संदीप धामणकरच्या बॅट मधून धमाका, बॉल सीमा पार, षटकार. संदीप धामणकर यावेळेलाही मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन ड्राईव्ह केलाय, परंतु बॉल यष्टांवरती आदळलाय. तोपर्यंत सिंगल कंप्लीट होते. सिंगलच्या बरोबर, सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या इथेही पुढे जाते 7 या आकड्यावरती. 7 धावा धावफलकावरती. सध्या पहिलं षटक प्रगतीपथावर असताना टीमची धावसंख्या 7 या आकड्यावरती आपण पाहताय. श्री विठ्ठलाई देवी चषक 2025 चा घमासान आपण अनुभवताय. प्रशांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपण सध्या हा महासंग्राम, हा आपण घमासान आपण सध्या अनुभवताय या कळंबोलीच्या क्रीडांगणावरती आपण सध्या पाहताय. बॉलर पुन्हा एकदा तयार. इथे पहा चांगला बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल, परंतु ऑन ड्राईव्ह केलाय. साजनने थोडासा सेन्स दाखवलाय. फंबल होते पहा, चुकी निर्माण झाली. फंबल होताच क्षणी एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करण्यामध्येही यश मिळालंय. हे चांगलं रनिंग बिटवीन द विकेट्स आपण दोन्ही बॅटरकडून सध्या पाहताय. 2 धावाच्या बरोबर टीमची धावसंख्या इथेही पुढे जाते. धावफलकावरती धावा आपण पाहताय 9. पहिलं षटक सुरू असताना साजन नांगरे पाटील आपण सध्या पाहताय. रामवाडी गावाचा एक बेताद बादशाह, वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर शाहूवाडी तालुक्यामध्ये रामवाडी एक्सप्रेस या नावाने संबोधलं जाणारा हा खेळाडू आपण पाहताय. ज्यावेळेला उडवलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून, बॉल चाललाय, बॉल सीमा पार, लॉंग ऑफला भेदून साजनच्या बॅट मधून धमाका आलाय. बॉल सीमा पार, येतोय षटकार. रामवाडी एक्सप्रेस, क्या बात आहे. या खेळाडूने इम्प्रेस केलाय. या खेळाडूने आपल्या नावाचा बोलबाला केलाय. बॉलर पुन्हा एकदा तयार. यावेळेला आपट्याकर बॉलिंग. ओ माय गॉड, बॉल सीमा पार, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. साजनच्या बॅट मधून धमाका, येतोय षटकार. चला चोपडाई देवी टीमचा सूरज झाडे मॅन ऑफ द मॅच, प्लेयर ऑफ द मॅच मिस्टर सूरज झाडे आपण या. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. खूप चांगला खेळ तुम्हीही केलेला आहे, चांगला परफॉर्म तुम्ही देखील केलाय आणि सूरज झाडे या खेळाडूच्या नावावरती गेलाय मॅन ऑफ द मॅच.
सन्माननीय आदरणीय पहिला मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण सन्माननीय आदरणीय संदीपजी डिगे साहेब आपल्या शुभस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण कृपया परिधान करायचा आहे. सामना पाहूया बॅक टू द क्रिकेट. मैदानाच्या आतमध्ये साजन नावाचं वादळ अक्षरशः बरसलाय. साजन नावाचं वादळ अक्षरशः तुटून पडलाय. या कडक उन्हामध्ये आपल्या नावाचा अक्षरशः बोलबाला केलाय. आज महिला दिन आहे मित्रांनो. महिला दिनाच्या तमाम बहिणींना खूप साऱ्या शुभेच्छा. आज महिला दिन आहे मित्रांनो. जागतिक महिला दिनाच्या तमाम बहिणींना खूप साऱ्या शुभेच्छा. ज्याला स्त्री आई म्हणून कळाली तो जिजाऊंचा शिवबा झाला. ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला. आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला. प्रत्येक महान व्यक्तीच्या जीवनात आणि याच्यात सिंहाचा वाटा आहे. म्हणून स्त्री शक्तीला माझा सलाम. महिला दिनाच्या तमाम बहिणींना खूप साऱ्या शुभेच्छा. खूप साऱ्या शुभेच्छा. वळतो पुन्हा एकदा मित्रांनो. मैदानाच्या आतमध्ये सामना चुरशीचा झालाय. सामना अतितटीचा झालाय. सेकंड ओव्हर मध्ये आपण पाहत आहे ओव्हर नंबर 2 बॉलिंग ट्रॅक वरती शंकर आलाय. शंकरच्या खांद्यावरती ही जिम्मेदारी सोपवली जाते. यावेळेला हुक केलाय. ओ माय गॉड. कधी संदीप तर कधी साजन. बॉल सीमा पार. संदीप धामणकरच्या बॅट मधून धमाका आलाय. षटकार. खरबूजा रंग बदलता आहे असं म्हणतात. सरण्याला पाहून सरण्या कसा रंग बदलतो मित्रांनो. इथे साजन आणि त्याचबरोबर संदीप कशा रीतीने रंग बदलावे हे त्यांच्याकडून शिकायला मिळत आहे. यावेळेला चेंज ऑफ द पेस. कमी गतीचा बॉल. स्विंग अँड मिस. बॉल न पहा शरीराचा वेध घेतलाय त्यामुळे रन मिळणार नाही. डॉट बॉलची सांगता होते. टीमची धावसंख्या 28 धावा. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. ओव्हर नंबर 2 सध्या सुरू आहे आणि टीमची धावसंख्या 28 या आकड्यावरती. यावेळेला स्विच हिट मारण्याचा प्रयत्न परंतु शरीराचा वेध घेतलाय. चिकी सिंगल कंप्लीट होते. लेग बायचा इशारा पंचांशापर्यंत वळत आहेत. लेग बायचा इशारा येतोय. टीमच्या खात्यामध्ये ही रन ऍड होते. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या पुन्हा पुढे जाते 29 या आकड्यावरती. 29 धावा. चला पंच परमेश्वर. प्रत्येक ओव्हरला 5 मिनिटांचा कालावधी. यात प्रत्येक ओव्हरला असेल याचीही दक्षता तुम्हीही घ्या. 29 धावा धाव फलकावरती आपण सध्या पाहत आहे. 7 मिनिटांचा अवघी खर्च केलाय. हाफ ट्रॅकर बॉल. त्या बॉलला हुक करण्याचा प्रयत्न. चांगला बॉल आहे. चांगल्या बॉलची पिचिंग इथेही होते. चांगल्या बॉलची सांगता इथे देखील झालेली आहे. त्यामुळे बॅटरला साजनला खेळाडूला बीट गेलाय. चांगल्या बॉलची सांगता इथे झालेली आहे. 29 धावा. शेवटचा बॉल आता शेवटचे 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. यस 4 बॉलचा खेळ संपलाय सर. 29 धावा धाव फलकावरती आहे. यावेळेला पुन्हा एकदा चेंज ऑफ द पेस. स्विंग अँड मिस. याही वेळेला गतीने बीट केलाय. माझ्याबरोबर संपूर्ण स्पर्धेचा लेखाजोखा. शाहूवाडी तालुका म्हटल्यानंतर हे नाव मुळीच विसरता येणार नाही. संपूर्ण इतिहास ज्याच्या माध्यमातून आपण सातत्याने पाहतो असे ओमकारशी धामणकर तोही माझ्याबरोबर उपस्थित आहे. तसंही आम्ही स्वागत करतोय. शेवटचा बॉल. त्या बॉलला हुक करण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय शॉट. तटमॅनला इथे मिळेल सिंगल. लेग बायचा इशारा पंच बघत आहेत. सिंगल बरोबर 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर रामवाडी शितूर हा संघ टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना 30 धावा विदाउट लॉस ऑफ द विकेट्स.
जे 2 ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 30 या आकड्यावरती. ओव्हर नंबर 3 मध्ये आकाश आलाय. आकाशच्या कंद्यावरती ही जिम्मेदारी. पहिला बॉल अवे फ्रॉम द बॉडी. चांगल्या बॉलची स्पिचिंग इथेही होते. पहा बीट केलाय. स्विच हिट मारण्याचा प्रयत्न. फटका बसलाय. विकेटचं पतन. रामवाडी एक्सप्रेस साजन गॉन गॉन गॉन. पहिला विकेटचं पतन. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. साजन नावाचं वादळ आता तंबूच्या आश्रयाला परतलाय. जे वादळ सुरू होतं त्या वादळाला माघारी परतवलाय. असं म्हणतात ना, अगर सीधे उंगली से घी निकलता है तो उंगली टेढ़ी क्यों करनी चाहिए. साजनला उलटा फटका मारायची काय गरज भासत होती, हाही प्रश्न त्याच्या डोक्याही वरती पडलाय. नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय विनोद धामणकर. दोन्ही बंधूंची जोडी संदीप धामणकर आणि विनोद धामणकर. हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या. इथे पहा चांगला फटका खेळलाय. ऑन ड्राईव्ह खेळलाय. बॉल झाला ऑन साइडला. अल्पेश तिकडे आहे. सिंगलला डबल मध्ये पाहू शकाल दोन्ही बंधूंची जोडी. आंखों ही आंखों इशारा किया. सिंगल को डबल में कन्वर्ट किया. डोळ्यामध्ये डोळा टाकून एकेरीला दुहेरीमध्ये कशा रीतीने कन्वर्ट करावं हे दोन्ही भावांकडून शिकावं आपण सध्या इथे पाहताय. हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, इरफान पठाण, युसुफ पठाण ही जोडी आपण पाहताय. यावेळेला हुक करण्याचा प्रयत्न. बॉल शॉट थर्डमॅनला चाललाय. इथे मी इथे फक्त आणि फक्त सिंगलच्या बरोबर सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 33 या आकड्यावरती. 33 धावा धावफलकावरती. ओमकार धामणकर माझ्या बरोबर संपूर्ण स्पर्धेचा लेखाजोखा. रामवाडी गावाचा हा व्यक्ती, रामवाडी गावाचा हा सुपुत्र आपण त्याला पाहताय मित्रांनो. शाहूवाडी तालुका म्हटल्यानंतर प्रत्येक खेळाडूची खडाना खडा माहिती, प्रत्येक टीमची शहानिशान माहिती माझ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम, संपूर्ण काम ओमकार धामणकर हा व्यक्ती सातत्याने करत असतो. ज्या वेळेला हुक केलाय, फटका बसलाय. अल्पेश टाखाली. अल्पेशच्या हातातून झेल निसटलं. ही दुर्मिळ गोष्ट आहे. टिपले झेल. संदीप गॉन गॉन गॉन. आदरणीय सर्जेरावजी पाटील साहेब यांची उपस्थिती आहे. त्यांचं आम्ही श्री विठ्ठलाई देवी चषक 2025 मध्ये सर्जेरावजी पाटील साहेब आपलं स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम. आपली उपस्थिती. यावेळेला मोठा फटका मारण्याचा मानस. बॉल झालाय यष्ट्यांच्या मागे, त्यामुळे रन मिळणार नाही. डॉट बॉलची सांगता होते. डॉट बॉल बरोबर टीमची धावसंख्या धावफलकावरती. 3 ओव्हरच्या खेळ संपल्या. टीमची धावसंख्या 33 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी, चांगलं स्पेल आकाशच्या माध्यमातून. पहिल्या ओव्हरमध्ये 21 आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 9 आल्या आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 3 धावा त्याने खर्च केलेल्या आहे. आकाश खूप चांगलं स्पेल हाताळलाय. त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय अमोलजी पाटील यांची उपस्थिती. श्री विठ्ठलाई देवी स्पोर्ट्स कडवे या चषकामध्ये तुमचंही आम्ही दादा सहर्ष स्वागत करतोय. कोथोली टीमचे कॅप्टन अमोलजी पाटील यांची उपस्थिती आम्ही स्वागत करतोय. चला नेक्स्ट मॅच साठी मी अनाउन्समेंट करेल. शिवराजे स्पोर्ट्स कोथोली आणि विठ्ठलाई स्पोर्ट्स कडवे, प्रशांत पाटील अँड आर्मी आणि अमोल पाटील अँड आर्मी, अमोल पाटील अँड आर्मी आणि प्रशांत पाटील अँड आर्मी. राज सर, इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस होणार, याचीही दक्षता तुम्हीही घ्या. यावेळेला ऑन ड्राईव्ह केला. एक टप्पा घेत अल्पेशच्या मस्तकावर दस्तक. बॉल सीमा पार. धावा मिळत 4. केलाय वार.
आलाय चौकार. बाट मधून धमाका आलाय. विनोदच्या बाट मधून धमाका आलाय. ज्या वेळेला कट केलाय, कॉपी बुक स्ट्रोक केलाय, बॉल कव्हर पॉइंटला दणदण करीत चाललाय. बॉल बंदुकीच्या गोळीने बॉल अडवण्यामध्ये यश मिळालंय. चांगली फिल्डिंग तिथे होते. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मधून बॉल कव्हर पॉइंटला आलाय, परंतु चारही धावा वेगाने चोरून काढलेल्या आहेत. या स्पर्धेमध्ये हा विक्रम रचलाय विनोद धामणकर आणि त्याच्याबरोबर सतीश धामणकर. ही धामणकर बंधूंची जोडी या स्पर्धेमध्ये विक्रम रचलाय. 4 धावा अगदी बंदुकीच्या गोळीनुसार वेगाने धावून काढलेल्या आहेत. चित्त्याच्या चपळाईने, हरणाच्या वेगानं. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन विनोद प्रशांत पाटील अँड आर्मी आणि त्याचबरोबर सचिन पाटील SK अँड आर्मी आणि त्याचबरोबर अमोल पाटील अँड आर्मी, दोन्ही टीमचे कॅप्टन. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस होईल याची दक्षता घ्या. नियम हा सर्वांसाठी लागू आहे, आयोजक असू द्या किंवा इतर कुठलेही संघ असू द्या. त्यामुळे नियम हा सर्वांसाठी लागू असेल याची दखल तुम्ही घ्या. डॉट बॉलची सांगता होते राज कस्तुरे सर. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस होणार आहे याची दक्षता तुम्ही घ्या सर. ज्यावेळेला हुक केलाय, ओ माय गॉड, लांब गेलाय मिड विकेटच्या डोक्यावरून. बॉल लांब 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 वावराच्या बाहेर, बॉल बांधाच्या पल्ल्यात, बॉल सीमा पार, आलाय षटकार. अरे पब्लिक चिल्ला. धामणकरची जागा भरून काढलाय विनोद धामणकर. यावेळेला चांगला बॉल आहे, खोलवर टप्प्याचा बॉल अक्षरशः खोदून काढलाय इंटू द ब्लॉक होल. इथे पहा खराब थ्रो, सिंगल मिती. दुसऱ्या धावेचा कंप्लीट होणार का? 22चा इशारा. यस सर, 22 आहे, त्यामुळे सिंगल मिती. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या धावफलकावरती 48 या आकड्यावरती 48 धावा ऑन बोर्ड. शेवटचा बॉल 48. यावेळेला हुक केलाय, फटका बसलाय, बॉल खाली, फिल्डर चुकी होणार नाही. टिपले झेल, संपले खेळ, विकेटचं बटन, फलंदाज बाद. कडवी आपण पाहताय कळंबोलीच्या क्रीडांगणावरती टॉस इथे होणार. राज कस्तुरे सर तिकडे जुडलेले आहेत आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. हॅलो, चला, यानंतरचा होणारा सामना आपण पाहणार आहोत. श्री विठलाई देवी स्पोर्ट्स कडवे वर्सेस शिवराजे स्पोर्ट्स कोतोली दरम्यान नाणेफेकी आदरणीय
मान्यवर प्रवीण यादव सरांच्या शुभ हस्ते नाणेफेकी केली जाईल. मी यादव सरांना विनंती करतो, टॉस की बॉसच्या मंचावरती आपण या. आणि विशेषतः आपण नक्कीच पाहतोय श्री विठ्ठलादेवी स्पोर्ट्स कडवे आयोजित श्री विठ्ठलादेवी चषक 2025 आणि खरोखरच विठ्ठलादेवी स्पोर्ट्स कडवे संघाचं आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं नक्कीच आवर्जून कौतुक करेल. मित्रांनो, नवीन संकल्पना, नव्या विचाराची, नव्या प्रवाहाची, खरोखरच नवतरुणांना दिशा देणारी स्पर्धा. विद्यमान नाणेफेकी पाहतोय श्री विठ्ठलादेवी स्पोर्ट्स कडवे वर्सेस शिवराजे स्पोर्ट्स कोतोली दरम्यान. कोतोली संघाने नाणेफेकी जिंकलेले आहे आणि प्रवीण यादव सरांचंही खूप खूप आपण आभार व्यक्त करतो. आपला अमूल्य वेळ देऊन या स्पर्धेला आणि तरुणांना शुभाशीर्वाद देण्यासाठी आपण आलात, त्याबद्दल खरोखरच मी प्रथमतः श्री विठ्ठलादेवी स्पोर्ट्स कडवे संघाचे संघनायक सचिन पाटील सरांना विनंती करतो. सर, खरोखरच अखंड हिंदुस्थानाच्या कानाकोपऱ्यात घेऊन जाणारी ही स्पर्धा आणि तुमच्या तरुणाईची खरोखरच स्वप्नातलं आज हे पर्व आपण दुसरं पाहतोय. त्या पर्वाची खरोखरच ही बहारदार सोहळा याचं संयोजन तुम्हीच केलेलं आहात, त्याबद्दल तुम्हाला विचारणं उचित नाही. परंतु तुमचा या स्पर्धेचा पर्व दुसरं होतं. परंतु आपल्या शाहूवाडी तालुक्यातील सर्व तरुणाईच्या मनावरती अधिराज्य गाजवणारी स्पर्धा तुम्ही भरवल्यात, त्याबद्दल काय सांगू शकाल? ही स्पर्धा भरवण्याचं आयोजन म्हणजे आमच्या स्वतःच्या गावामध्ये इतकी सारी मुलं आहेत, चांगला खेळ खेळणारी मुलं आहेत, त्यांना कुठेतरी चांगला प्लॅटफॉर्म भेटावा किंवा ते पुढे काहीतरी प्रगती करावी, त्या हेतूने आम्ही हे सगळं आज आमच्या स्वतःच्या संघाच्या 2 टीम खेळत आहेत, जेणेकरून आमच्या सगळ्या मुलांना खेळायला भेटावं. कारण ज्या मागील टुर्नामेंट होतात त्याच्यात मुलांना खेळायला भेटत नाही, कारण 11 जणांची टीम घेऊन आपण खेळत असतो, त्याच्यामुळे बाकीच्या मुलांना पाहिजे तसा खेळ करता येत नाही. म्हणून आम्ही स्वतः आमच्या संघाच्या 2 टीम, जर जास्तीत जास्त झालं असतं आम्ही 3 टीम पण खेळवल्या असत्या. हे आयोजन आम्ही त्याच्यासाठीच मेन म्हणजे केलेलं आहे, जेणेकरून आमच्या मुलांना जास्तीत जास्त खेळायला भेटावं म्हणून. खरोखरच तुमचा मानस आणि मनसुबा खूप चांगला वाटला. तुमच्या तरुणाईच्या खरोखरच भविष्याच्या वाटचालीसाठी आई विठलाई तुमच्यासोबत खंबीर आहे. हे कित्येकदा आपण त्या पाठारावरती मॅच गेल्या वर्षी झाली त्यावेळेला पण पाहिलं होतं आणि एवढा सुसाट्याचा वारा असून त्या आईचं वरदान होतं म्हणून आज आपण इथं दिसतोय, हेही या क्षणाला नक्की सांगेल. नाहीतर अन्यथा त्या सुसाट वाऱ्याच्या ओघामध्ये ते झाड जरा मंदिरावर पडलं असतं आणि आई विठलाईचं जर शुभाशीर्वाद नसते तर यातील काही लोक नव्हे मी सुद्धा दिसलो नसतो, हेही प्रामुख्याने आज नक्की सांगतो. परंतु खरोखरच तुमच्या मित्रपरिवाराचा आणि सर्व रहिवाशांचा, ग्रामस्थांचा आणि मला आज या स्पर्धेचा, या सोहळ्याचा खरोखरच हा रुबाबदार, बहारदार खरोखरच हा सोहळा पाहताना मला एक उल्लेख करावासा वाटतो की शाहूवाडी तालुक्यातील सगळे उद्योजक आणि सगळा पैसाच कडव्यात आहे, हे या बहारदार नियोजनातून दिसून येतं. त्याचबरोबर प्रवीण यादव सरांना मी विनंती करू इच्छितो, सर आपण या तरुणाईला काय शुभाशीर्वाद द्याल? कारण तुम्ही कडव्याचे सुपुत्र आहात, तुमचा मानस चांगला आहे, मनसुबा चांगला आहे, कुणाबद्दल मनात खरोखरच राग रोष न ठेवता सर्वांनी मिळून आपण हा सोहळा राबूया, हा तुमचा मानस प्रामुख्याने कडवेगावच्या सर्व तरुणाईचा मला खूप भारून गेला, हे या क्षणाला नक्की सांगेल. परंतु येणारे संघ आणि खरोखरच या स्पर्धेसाठी ज्यांनी आवर्जून ज्या संघाने उपस्थित लाभले आणि क्रीडा रसिक ही स्पर्धा पाहण्यासाठी आले, तुमचा हा सोहळा अखंड महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचणार आहे आणि मानाच्या स्पर्धेत तुमच्या सोहळ्याने उच्चांकी गाठलेले आहे, त्याबद्दल तुम्ही काही नवतरुणाला आपल्या माध्यमातून सांगू शकाल? सर्वप्रथम धन्यवाद मी सगळ्यांचे मानतो की त्यांनी मला सर्वप्रथम धन्यवाद मानतो मी सर्वांचे की मला मान दिला म्हणजे यासाठी. आणि त्यात मी एकच सांगू इच्छितो की अशी जी आपली जी नवीन पिढी आहे ती अशीच पुढेच राहत राहावी आणि आपलं नाव हे कडवे गावाचे आणि शाहूवाडी तालुक्याचे हे पुढे असेच प्रगती करावी, हीच माझी इच्छा आहे. धन्यवाद प्रवीण सर. खरोखरच तुमच्या सर्व तरुणाईबद्दल बोलावं तितकं कमीच आहे, कारण का ही स्पर्धा अखंड महाराष्ट्रातील अग्रगण्य ठरणाऱ्या स्पर्धेचा उच्चांक गाठणारी स्पर्धा आपण पाहिली. त्याचबरोबर शिवराजे स्पोर्ट्स कोतोली संघाचे कर्णधार आपण अमोल पाटील, आपण प्रथमतः नाणेफेकी आपल्या बाजूने आली तर पहिल्यांदा या स्पर्धेचं स्वरूप आणि नंतर
तुमचा खेळाचा माणूस, तुमचं खेळाचं खरोखरच नियोजन काय असेल त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? फलंदाजी, गोलंदाजी याबद्दल तुमचा डिसिजन नंतर सांगायचं आहे. तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती करेल, या स्पर्धेचं स्वरूप तुम्ही तुमच्या खरोखरच हृदयाच्या अंतकरणापासून काय सांगू शकाल? माझे अध्यक्ष प्रशांत पाटील आणि विठलाई देवी स्पोर्ट कडवे यांचे मनापासून आभार मानतो की आम्हाला यामध्ये संधी दिल्याबद्दल. आणि क्रिकेट स्वरूप म्हणजे एकदम छान पद्धतीने आयोजक आखलेलं आहे त्यांनी. आणि बरं, त्याचबरोबर तुमचा या आत्ताच्या डिसिजनचा काय कॉल असेल? तुम्ही प्रथम क्षेत्ररक्षण की गोलंदाज? क्षेत्ररक्षण घेतल्यानंतर समोरच्या संघाला कितपत तुम्ही रोखू शकाल? समोरची टीम पण कमजोर नाही आहे, त्यामुळं त्यांचं टार्गेट आम्ही सांगू शकत नाही. तरी पण आम्ही कमीत कमी धावामध्ये रन रोखण्याचा प्रयत्न करू. वेल डन. दोन्ही संघाच्या कॅप्टन्स आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आमच्या खूप खूप शुभेच्छा. आणि खरोखरच मित्रांनो, एकच गोष्ट सांगेल, खेळ प्रामाणिकतेचा असावा. प्रत्येक खेळाडूने आपल्या खेळाशी खरोखरच निगडीत राहून या खेळाचं आणि क्रिकेटच्या चौकटीच्या नियमावलीचं अनुकरण न करता तुम्ही तुमच्या प्रामाणिकतेचा खेळ कराल. आई विठलाई तुमच्या पाठीशी नक्कीच उभी राहील. एवढंच सांगून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पन्नास धाबांचा पहाटलाग करायचा आहे. एकूण 50 धाबा बनवायच्या आहे. पहिल्या ओव्हरमध्ये साजनने खर्च केल्या 12 धाबा आणि 2 अमूल्य विकेट त्याने आपल्या नावी केलाय. खूप चांगली गोलंदाजी साजन नांगरे पाटील याकडून आपल्याला पाहायला मिळाली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये बरोबर 12 धाबा खर्च केलेल्या आहेत. चला साजन, संदीप, प्रत्येक ओव्हरमध्ये टीम मीटिंग घेत बसू नका. जेवढं स्पीडअप करता होईल तेवढं स्पीडअप करा. सेकंड ओव्हरमध्ये यावेळेला चांगला बॉल यावेळेला हुक केलाय. बॉल झालाय मिड विकेटला. बॉल सीमा पार, स्क्वेअर ऑफ द विकेट. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय षटकार. घणाघाती स्ट्रोक खेळलाय. सामन्यामध्ये पुनरागमन होणार का? अवे फ्रॉम द बॉडी. पंच बोलतायत थोडीशी दिशा खराब आहे, त्यामुळे व्हाईट बॉलची सांगता होते. पुन्हा टाकावा लागेल. एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. एक्स्ट्राच्या जोरावरती, एक्स्ट्राच्या मदतीने टीमची धावसंख्या 19 या आकड्यावरती. 19 धावा, 49 धावांचा पहाटलाग करायचा आहे. यावेळेला लो फुल टूस बॉल आहे. चांगल्या बॉलची सांगता होती, चांगल्या बॉलची पिचिंग होती. शरीराचा वेध घेणारा बॉल. यावेळेला फलंदाजाला बीट केलाय, त्यामुळे रन मिळणार नाही. 19 धावा धावफलकावरती. 49 धावांचा पहाटलाग करायचा आहे. काय होणार, काय बिघडणार? क्रिकेटमध्ये कुठलाही टार्गेट मित्रांनो विजयाची गॅरंटी देत नाही. इथे काय घडेल, काय बिघडेल? यावेळेला हाफ ट्रॅकर बॉल आहे. हुक करण्याचा प्रयत्न. बॉल अलॉंग द ग्रास कार्पेटच्या साह्याने मिड विकेटला चाललाय. तिकडे चांगली फिल्डिंग होते. अजित तिकडे होता. चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्याही माध्यमातून होते. 2 धावा मिळत आहे. 2 धावा बरोबर टीमची धावसंख्या 21 या आकड्यावरती. 21 धावा ऑन बोर्ड. आपण सध्या पाहताय विठ्ठलाई देवी चषक 2025 चा घमासान आपण सध्या अनुभवताय. यावेळेला अपरकट केलाय. बॉल चाललाय कव्हर पॉइंटला. गॅप मधून धावा मिळत आहे. आलाय चौकार. धावा मिळत आहे 4 येतोय चौकार.
फटका सजवलाय, खूप चांगला फटका, अगदी परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चौकाराबरोबर टीमची धावसंख्या 25 या आकड्यावरती. या सामन्यामध्ये कमबॅक केलाय. या सामन्यामध्ये पुनरावृत्ती निर्माण झाली आहे. बॉलर पुन्हा एकदा तयार. यावेळेला पुन्हा हुक करण्याचा प्रयत्न, फटका बसलाय, टिपले झेल, संपलाय बॅटरचा खेळ. शंकर गॉन गॉन. पथन मोठा मासा जाळ्याला अडकलाय. जो जाळं विणलं होतं त्या जाळ्यामध्ये अडकलाय. बडी मछली फसी जाल में, बडे विकेट का पतन. नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय, प्रणित आलाय. 25 धावा. नवीन बॅटर प्रणित आणि बॉलिंग ट्रॅक वरती नवनाथ आलाय. चला साजन, थोडा फास्ट खेळा. 25 धावा, 49 धावांचा पाठला करायचा आहे. जवळपास अर्धा पल्ला गाठलाय. 12 मध्ये बनवायच्या 24, जिंकायला 12 बॉल आणि 24 धावांची आवश्यकता. काय होणार, काय बिघडणार. प्रणित या खेळाडूला प्रत्येक षटकाराला 101 रुपये SK सचिन पाटील यांच्याकडून. यावेळेला उडवलाय, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, फटका फसलाय, त्या खाली फिल्डर. ओ माय गॉड, कॉलिंग चुकले, जजमेंट चुकले. क्रिकेटमध्ये जजमेंट किती महत्वपूर्ण असतात या गोष्टी खूप काही सांगून जातात मित्रांनो. तरी पहा, साजनने सांगितले बाबा जाऊ दे, हरकत नाही आहे, चालेल. एखादा खेळाडूला बॅक करा, त्याला मोटिवेट करा, कर्णधार कसा असावा, कॅप्टनशिप कशी असावी, हे साजन नांगरे पाटील कडून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. सराज सर, झेल सुटल्यानंतर त्याला बॅक कशा रीतीने करावं, त्याला मोटिवेट कशा रीतीने करावं सर, हे सध्या क्रीडांगणावरती आपण पाहत आहे. चांगलं कॅल्क्युलेशन क्रिकेट आपण पाहत आहे. झेल सुटली, त्याला बॅक केलाय, त्याला मोटिवेट केलाय, त्याला पुन्हा संधी द्या. हेच तर क्रिकेटची खरी मजा आहे, हेच तर आपण सध्या पाहत आहे. यावेळेला गती कमी केली आहे, फिंगर्स रोल केले. बॉलला विकेट किपरचा वेध इथे देखील चांगल्या रीतीने घेतलाय. बॉल विकेट किपरचा वेध डॉट बॉलची यावेळेला सांगता होती. यावेळेला उडवलाय, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, बॉलला पाठवलाय मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. हाफ ट्रॅकर बॉल, त्या बॉलला हुक केलाय, आलाय षटकार. आपण पाहताय डीजी मास्टर कडून. यावेळेला पुन्हा एकदा बॉल झालाय कव्हर पॉइंटला. कार्पेटच्या साह्याने 1 रन मिळते. एकावरच तुम्हाला समाधान मानावं लागेल. सिंगलच्या बरोबर सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 34 आकड्यावरती. 34 धावा, 49 धावांचा पाठला करायचा आहे. 4 बॉलचा खेळ संपलाय. 34 धावा, धावफलकावरती 49 धावांचा पल्ला गाठायचा आहे. कमबॅक झालाय. कडवे टीम देखील हार मानत नाही आहे. कडवे टीम देखील सहज गुडघा टेकत नाही आहे. यावेळेला चेंज ऑफ द पेस, स्विंग अँड मिस, विकेट किपरचा वेध चांगल्या रीतीने घेतलाय. प्रणित साठी सुवर्ण संधी, त्या संधीचं सोनं करेल का. प्रत्येक षटकाराला 101 रुपयाचं पारितोषिक सचिन पाटील SK यांच्या माध्यमातून. 5 बॉलचा खेळ संपलाय. 34 धावा, धावफलकावरती शेवटचा बॉल. शेवटचा बॉल, बॅटची कडा घेतले. बॉल चलाय शॉर्ट थर्डमॅनला, चांगली फिल्डिंग तिथे होती. सिंगल मिळते, सिंगल बरोबर ओव्हरची होते समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 35, 6 मध्ये करायच्या 14. साजन थोडं फास्ट खेळा.
जिंकायला 6 मध्ये बनवायच्या 14. तोपर्यंत जाऊया मनाला तल्लीन करण्यासाठी माझ्या बरोबर जुडलाय डीजे. चौतीस धावा 35 धावा धावफलकावरती. जिंकायला 6 मध्ये करायच्या 14. सुधीर पाटील. चला पंच वे फार घेत आहे. सुधीर पाटील एसपी आलाय जिंकण्यासाठी. 6 मध्ये करायच्या 14. काय होणार काय बिघडणार. 6 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता. सुधीर पाटील ओव्हर द विकेटने बॉलर तयार. पहिला बॉल. यावेळेला चांगला बॉल आहे. सबमरीन डिलिव्हरी. कॉट बिहाइंड विकेट समर्थन. आणि सिंगल कंप्लीट होते. चिकी सिंगल वेगाड कंप्लीट होते. 4 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता. माश ऑन आहे. जिंकायला 4 बॉल आणि 13 धावा. अल्पेश कमबॅक करेल का. 4 बॉल आणि 13. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अवे फ्रॉम द बॉडी. गतीने बीट केलाय. विकेट कीपरचा वेध घेतलाय. रन मिळणार नाही. आता जिंकायला 3 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता. 3 बॉल आणि 13. यावेळेला पुन्हा एकदा चांगला बॉल. चांगल्या बॉलची पिचिंग इथेही होते. बॅटरला पुन्हा बीट केलाय. चांगल्या बॉलची सांगता होती. आता 2 बॉल मध्ये करायच्या 13. कंपल्सरी चेस. तुम्हाला धावा काढाव्याच लागतील जिंकण्यासाठी. 2 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता. बॉलर तयार. ज्यावेळेला बॅटची कडा झाली आहे. शॉर्ट थर्डमॅनला मिळाल्या नशिबाची साथ. आली आहे चौकार. मिळताय धावा 4. येतोय चौकार. करायच्या 8. 9. 1 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. एका बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता. इथे चांगला बॉल. रन मिळणार नाही. विजयी घोषित झाले रामवाडी शितूर. साजन नांगरे पाटील अँड आर्मी संदीप व संपूर्ण टीम. सुधीर पाटील असेल काय गोलंदाजी केली आणि रामवाडी शितूर पहिला सामना इथे जिंकलाय. अभिनंदन. आणि हार्डलक बॅडलक टीम कडवे ब